खरं म्हणजे केपी साहेबांचा मला जरा केपी साहेबांची गंमत वाटते. अलीकडे विस्मरणाचा आजार त्यांना झालाय की मला काही कळत नाही. कारण या महाराष्ट्रात ज्या वेळेला सत्तांतर झालं त्या सत्तांतरानंतर वर्षभर साहेबांना झोप सुद्धा येत होती. झोपेत सुद्धा त्यांना 50 खोकी आणि गद्दारी दिसत होती. त्यांना असं वाटत होतं की या निमित्तानं आता आपण निवडणूक जिंकतोय. एक वर्षभर इतक्या सभा समारंभांमधून त्यांनी बोललेत आणि त्यांचा आनंद पोटात माझ्या भावेना अशी जी अवस्था होती ती सगळी पोटातली अवस्था मला काय झालं कळत नाही. कुठला साक्षात्कार झाला. आणि अजितदादा पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली हसन मुश्रीफ साहेबांच्या बरोबर या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये ते सुद्धा 50 खोकी आणि गद्दारी जे तेच म्हणतायत त्याच्यामध्ये इतक्या उत्स्फूर्तपणाने सहभागी झाले आणि हजारो लोकांचा मेळावा घेऊन कोल्हापुरात असेल आणि जिल्ह्यात असेल सगळीकडे त्यांनी काम केलं. सत्तेचे सगळे फायदे घेतले. इथेनॉलच्या परमिशन बेकायदेशीर इथेनॉलचे जे काही परमिशन्स होत्या त्यापासून ते राज्यातले फंड्स असतील वेगवेगळ्या पद्धतीच्या सगळ्या सुविधा असतील त्या सगळ्या घेतल्या. एवढंच नव्हे, कालच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये प्राध्यापक संजयदादा मंडलिक साहेबांच्या निवडणुकीमध्ये मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या बरोबर व्यासपीठावरती प्रचारात मुधाळ तिट्ट्यावरती सभेत गारगोटीच्या सभेत अत्यंत चांगल्या पद्धतीची भाषणं केली. आणि ती भाषणं झाल्यानंतर ज्यावेळेला शाहू महाराज ज्यावेळेला खासदार झाल्यानंतर पहिल्यांदा आले त्यावेळेला त्यांचं स्वागत सुद्धा उत्साहाने केलं. आता साहेबांचं काम बघितल्यानंतर प्रभाकर पणशीकरांचं तो मी नव्हेच हे जे नाटक होतं ते मला पडते. त्यातला लखोबा लोखंडे होता. त्याचं खरं काय आणि खोटं काय ते गद्दारी का म्हणत होते मला कळत नाही. मग त्या गद्दारांच्या ते सहभागी का झाले तेही मला कळत नाही. त्यानंतर ते आता परत शाहू महाराजांचा सत्कार काय करतात तेही आम्हाला कळत नाही. आणि त्यानंतर परत अजून ते खोकी आणि गद्दारी म्हणतात. नेमके तुम्ही कुठं आहे हे आधी एकदा बघा आणि मग दुसऱ्यावर आरोप करा. खरं म्हणजे राजकारण करायला पाहिजे पण निदान आपल्या भूमिका तरी निश्चित पाहिजे. आज कुणीकडनं तिकीट मागताय आणि कुठं निघालाय याची पहिल्यांदा स्पष्टता करा आणि मग आपण पुढे जा. राहिली विधानसभेची निवडणूक लढवायची. लोकशाहीमध्ये प्रत्येकाला निवडणूक लढवायचा अधिकार आहे. तुम्ही सुद्धा एक जाणकार यापूर्वी सुद्धा काम केलेले नेते आहात. आपल्याला आमच्या शुभेच्छाच आहे. परंतु कपोलकल्पित चुकीच्या पद्धतीचे आरोप करून लोकांची दिशाभूल करण्याचा जो काही केविलवाला प्रयत्न करताय तो आपण थांबवावा एवढीच माझी विनंती आहे. सन्माननीय के.पी. पाटील साहेबांची मुलाखत मी बघितली की ज्या मुलाखतीमध्ये बिद्री कारखान्याच्या छाप्याबद्दल त्यांनी वक्तव्य केलं. खरं म्हणजे अलीकडं के.पी. पाटील साहेब महिनाभरामध्ये ज्या पद्धतीचं वक्तव्य करतायत ते बघितल्यानंतर त्यांच्या प्रत्येक गोष्टीविषयी गंमत वाटते. सगळ्यात पहिल्यांदा बिद्री कारखान्याच्या प्रकल्पावरती जो छापा टाकला त्याच्याबद्दल आम्हाला काहीच कल्पना नाही. आम्हाला मुळात तुमच्या कारखान्याकडं किंवा कारखान्याच्या एकूण कामकाजाकडं आज लक्ष द्यायला वेळ नाही. निवडणूक होती, निवडणुकीमध्ये आरोप प्रत्यारोप होते तिथपर्यंत ठीक होतं. परंतु बिद्री कारखाना हा तुमच्या मालकीचा नाही. बिद्री कारखाना हा आम्हा सगळ्यांच्या मालकीचा आहे. 65,000 सभासदांच्या मालकीचा आहे. मी वारंवार सांगितले की बिद्री कारखान्याच्या कामगाराचा मुलगा मी आहे. यापूर्वी सुद्धा खूप राजकीय आरोप प्रत्यारोप झाले. त्यावेळेला सुद्धा वेगवेगळ्या परवानग्या न घेता 150 कोटीचं बँकेचं कर्ज घेतलं, NA झालं नाही, एक्साईजच्या परमिशन घेतल्या नाहीत, अशा अनंत चुका आपण केल्या होत्या. आम्ही तुमच्यावरती आरोप केले परंतु तुमच्या या चुकीच्या गोष्टीबद्दल कदापिही कुठली तक्रार अशा पद्धतीची चुकीची केली नाही आणि करायची गरज नाही. तो कारखाना तुमचाच नाही आपला सगळ्यांचा आहे. त्यामुळे अशा पद्धतीची चूक करायची गरज नाही. फक्त पराचा कावळा करून चुकीच्या पद्धतीचे आरोप करण्याचा प्रकार जो आहे तो त्याने थांबवावा. आता उद्या त्या इथेनॉल प्रकल्पामध्ये उद्या ऊस किंवा कारखान्यामध्ये ऊस आला नाही म्हणून कारखान्यात काहीतरी कामकाज थांबलं म्हणून उद्या प्रत्येक गोष्टीत तुम्ही आमच्या लक्षात घ्या. ती एक व्यवसाय आहे तो चांगल्या पद्धतीने चालवा. तिथं लागेल तिथं मदत आम्हालाही सांगा. कोणत्याही परिस्थितीमध्ये या कारखान्याच्या बद्दल कुठलीही अडचण होऊ नये यासाठी तुमच्यापेक्षा सुद्धा या मतदारसंघाचा लोकप्रतिनिधी म्हणून माझी जबाबदारी आहे. त्यामुळे तिथं कुठलीही तडजोड राजकीय दृष्ट्या आम्ही करणार नाही. माझ्या मतदारसंघामध्ये 5 कारखाने आहेत. भोगावती कारखाना, बिद्री कारखाना, आजरा कारखाना आणि 2 फराळे कारखाना आणि तांबाळे कारखाना हे 2 खाजगी कारखाने आहेत. या 5 कारखान्यांच्या माध्यमातून ऊस उत्पादकांचं जे काही काम चाललेलं आहे कारखान्याच्या माध्यमातून जे काम चाललेलं आहे त्या कामाच्या माध्यमातून अधिक चांगल्या पद्धतीनं शेतकऱ्यांची प्रगती होण्यासाठी जे जे काही करावं लागेल ते करण्यासाठी जिथं शक्य असेल ते आम्ही मदत करत असतो. परंतु विनाकारण प्रत्येक गोष्टीचं भांडवल करायचं आणि त्याच्यावरती आमचा शब्द घ्यायचा ही अतिशय केविलवाणी पद्धतीची जी काही त्यांची परिस्थिती आहे ती त्यांनी थांबवावी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.